क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। नाशिक 10,000ची लाच स्वीकारताना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकासह पोलीस अंमलदार एसीबीच्या जाळ्यात। शहरातील या पोलीस ठाण्यातील आहेत लाचखोर पोलीस, बघा सविस्तर। नाशिक शहरातील उपनगर पोलीस ठाण्याच्या बिटको चौकीतील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आणि एका पोलीस अंमलदाराला 10,000 रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले। या प्रकरणात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमाचे कलम 7 अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती एसीबीने दिली। एसीबीने दिलेल्या माहितीनुसार मिलिंद हिरामण शेजवड वय 55, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बिटको चौकी उपनगर पोलीस स्टेशन आणि गणेश मुकुंद कुमावत वय 38 पोलीस अंमलदार यांनी तक्रारदाराकडे 30,000 रुपयांच्या लाचेची मागणी केली होती। तक्रारदार यांच्या दाजी यांनी 15 जुलै 2026 रोजी घराशेजारील जंगलातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली होती। या घटनेची उपनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली असून चौकशी सुरू आहे। चौकशी दरम्यान तक्रारदारांना बिटको चौकीत बोलावून तुमच्या जाचाला कंटाळून दाजीने आत्महत्या केली आहे, 30,000 रुपये द्या, अन्यथा आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करू अशी धमकी देत लाचेची मागणी करण्यात आल्याची तक्रार एसीबीकडे करण्यात आली होती। तक्रारीची 18 जुलै रोजी पडताळणी करण्यात आली। त्यावेळी लाचेची मागणी झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर एसीबीने सापळा रचला। त्यानुसार आरोपींनी 30,000 रुपयांपैकी पहिला हप्ता म्हणून 10,000 रुपये स्वीकारताना एसीबीच्या पथकाने त्यांना रंगेहात अटक केली। ही कारवाई पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली। या पथकात पोलीस हवालदार संदीप वनवे, योगेश साळवे आणि पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद पाडदे यांचा समावेश होता। या कारवाईस पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अप्पर पोलीस अधीक्षक प्रदीप मैराडे आणि अप्पर पोलीस अधीक्षक कविता फडतरे यांचे मार्गदर्शन लाभले। दरम्यान लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की कोणताही लोकसेवक लाचेची मागणी करत असल्यास किंवा भ्रष्टाचार संदर्भात माहिती असल्यास तात्काळ एसीबीशी संपर्क साधून तक्रार नोंदवावी। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी वृत्त संकलन विभाग, नाशिक। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।